नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, योग्य जोड्या जुळवा 2 गुणांसाठी आहे। अ गटात देण्यात आलेले आहे शेंगांचे वावर, त्याचा क पर्याय बरोबर आहे हिरवागार शालू। दुसरे आहे साप, त्याचा अ पर्याय बरोबर आहे काळ्या ठिपक्यांची 4 वाव तुळी। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, नावे लिहा 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। 2. निर्झर कोठून वाहतात, त्याचे उत्तर आहे डोंगरातून। तिसरा प्रश्न, शेतात साप कोणाला दिसला, जनाईला। आणि चौथा प्रश्न आहे बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, जनाई का घाबरून गेली, उत्तर वावरात जनाईला साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली। दुसरा प्रश्न, पाऊल वाटेवरून कोण येते, उत्तर पाऊल वाटेवरून सखे सोबती येतात। तिसरा प्रश्न, माळीण गावात साधारण किती कुटुंब राहत होती, उत्तर माळीण गावात साधारण 40 ते 50 कुटुंबे राहत होती। चौथा प्रश्न, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले, उत्तर कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। पाचवा प्रश्न, बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे, उत्तर बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधली आहेत। प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, कविताला कशामुळे दिलासा मिळाला, उत्तर चीनमधील गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली, त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्ण पदक 1 सेकंदाने हुकले होते, त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली, यामुळे कविताला दिलासा मिळाला। दुसरा प्रश्न, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव का केला, उत्तर तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या। तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी आहे। 1 बळ शक्ती आणि दुसरे आहे ऐना आरसा। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी। कळत न कळत, दुसरे आहे पूर्ण अपूर्ण। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, पुढील वाक्यातील नामे ओळखा 2 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न आहे दिनेश गुणी आहे, या वाक्यातील नाम आहे दिनेश। दुसरे वाक्य, पाकिटात पैसे नव्हते, या वाक्यातील नामे आहेत पाकिट आणि पैसे। प्रश्न तिसऱ्यातील ड प्रश्न, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा 2 गुणांसाठी आहे। तो दररोज दान द्यायचा, या वाक्यातील सर्वनाम आहे तो। दुसरे वाक्य, रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले, या वाक्यातील सर्वनाम आहे त्याच्या। प्रश्न तिसऱ्यातील ई प्रश्न, एकवचन अनेकवचन लिहा 2 गुणांसाठी। 1 आठवणी, त्याचे एकवचन येईल आठवण। 2 आहेत फूल, त्याचे अनेकवचन येईल फुले।
प्रश्न चौथा अ, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 गुणांसाठी आहे. वाक्प्रचार आहे प्रसंगावधान राखणे. अर्थ आहे तत्परतेने निर्णय घेणे. वाक्य संकटकाळी प्रसंगावधान राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते. अर्थ लिहिला तर 1 गुण आणि वाक्य लिहिले तर 1 गुण, असा 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न 2 गुणांसाठी आहे. अन्नसाठा करणारे प्राणी उंट, माकड. दुसरा प्रश्न अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ, हत्ती. प्रश्न चौथ्यातील क प्रश्न आहे. जोड शब्द पूर्ण करा. 2 गुणांसाठी. पहिले आहे भरा. जोड शब्द पूर्ण करायचा आहे भरा, भरा, भरा. दुसरे आहे माय. त्याचा जोड शब्द आहे लेकी, माय लेकी. प्रश्न चौथ्यातील ड प्रश्न 2 गुणांसाठी आहे. पुढील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द द्या. 1 प्लीज, त्याला मराठी प्रतिशब्द आहे कृपया. आणि दुसरे आहे बाईक, त्याला मराठी प्रतिशब्द आहे मोटारसायकल. प्रश्न 5वा. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. 2 विषय दिलेले आहेत. कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे 5 गुणांसाठी. एक आहे माझी शाळा आणि दुसरा निबंध आहे दिवाळी. आपण माझी शाळा या विषयावर आधारित निबंध अभ्यासू. माझी शाळा. मी विद्यानिकेतनमध्ये शिकतो. माझी शाळा मराठी माध्यमाची शाळा आहे. मला माझी शाळा खूप आवडते. आमच्या शाळेत अगदी बालवाडीपासून 12वी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेच्या 3 वेगवेगळ्या इमारती आहेत. आमच्या शाळेत एक मोठे वाचनालय आहे. शाळेत प्रयोगशाळाही आहे. मध्यभागी विस्तृत क्रीडांगण आहे. या मैदानावर विद्यार्थी वेगवेगळे खेळ मनसोक्त खेळत असतात. खेळाचे शिक्षक त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे खेळांच्या सामन्यात आमच्या शाळेला नेहमी बक्षिसे मिळतात. आमच्या शाळेतील शिक्षक खूप छान शिकवतात. त्यामुळे 10वीच्या व 12वीच्या परीक्षात आमच्या शाळेचा निकाल खूप चांगला लागतो. वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्येही शाळेला खूप बक्षिसे मिळतात. आमच्या शाळेत इंग्रजी बोलण्याचे खास वर्ग घेतले जातात. अशी ही माझी शाळा मला खूप आवडते. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.